ज्या निर्णयाने या घरावर, घरातल्या माणसांवर, घरातल्या संस्कारावर परिणाम होईल असा निर्णय घेताना माका साधा सांगावासा किंवा विचारायचा वाटलं ना तुमका? उमा, तुमच्या लक्षात येत नाहीये त्या पोर आपल्या घरासाठी धोकादायक आहे. आपल्या निशीला ज्या जगापासून मी लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय ते जग तुम्ही तिच्या जवळ आणून ठेवलंय. आणि हे सगळं करताना एक बायको, एक सून आणि एक आई म्हणून तुम्ही कमी पडलात. आधी चल, आधी खोली जा आणि कपडे बदल. चल चल लवकर. काय गरम होता. तरी सांगितलं होता वडे कमी खावा म्हणून. ह्या काय पण रघुनाथ खया काय म्हणायचं आता याका? लाली, तुझा झाल्यावर माका वाईच पाणी दे बाई. मी आणते सगळ्यांसाठी पाणी. या तर हया काय गो उमा, किती वेळ वाट बघितलं. मय अगं खरंच कार्यक्रम खूप सुंदर झाला. आम्ही सगळे दादा मामाची वाट बघत होतो, पण मग मला वाटलं काहीतरी काम निघालं असेल. उमाताई दादा नाहीयेत घरात? ते बाहेर गेलेत. हा, पण देवळात नाही येला. तो बाहेर गेला तर तू घरी कशा राहवलंस? पण वादाचं कारण तर निशी बरोबर होता, देऊळभर हिंडत होता. काय गो, बोलत का नाहीस तू? नाही ललिताई, तसं काय नाही. हे जरा दुसऱ्या कामासाठी बाहेर गेलेत आणि माका पण सगळी कामं उरकूक जरा उशीरच झाला बघा. म्हणजे बराच वेळ तुम्ही दोघे एकटेच होते ना घरात? मग काय काय गप्पा झाल्या? गो मंजू, तोंड चालवतोस ना तसं हात चालव भराभरा. चल उठ लवकर. सर्वेश्वराच्याच मनात होता घराचे दरवाजे उघडे रवाखोय म्हणाल. राहून दे, कार्यक्रम चांगलं झालो ना, बरी झालं. तुला सांगितलं ना, बरं झालं तू आलीस आमच्या बरोबर. तिकडे मला का घेऊन गेली तू? ठीक आहे, एवढं काय. आई, छान झाला कार्यक्रम. आणि हो, ओवीला पण आपलं देऊळ दाखवलं. होय, ता बरा केलंस. पण किती लोक तिथे, केवढी गर्दी. होय, तर तिकडे परदेशात एकलकोंडा रवायची सवय झालेली हा ना. आजता काय नाही गो, तुझं कौतुक करता ती. अरे देवा, ओवी बघ, आपण ते कपाट काढलं होतं ते लावायचंच राहिलं. चल अगं, आवरायचं आपल्याला. काय आहे, आपण ना एवढं पसारा करून आलोय, पटकन लावून घेऊयात. शेणू, मी काय म्हणते, त्या गुरुजींका जाऊन भेटून ये, ते लिस्ट वगैरे काहीतरी. आहे सगळं बरं असा ना? सर्वेश्वराकच ठाऊक काय त्या बाई. अहो, सगळी जण विचारत होती कार्यक्रमात कशाक नाही इलास. मी सांगितलंय कामा संपूक वेळ झालो म्हणून. आपण शांतपणे बोललो तर. आता बोलायचं काय राहिला? जे बोलायचं होतं तू सगळं बोलून झालंय.
आता स्पष्टीकरण, वाद, माफी, आरोप या सगळ्याला काय अर्थ नाही. आता आपल्यामध्ये बोलणं तेव्हाच होईल जेव्हा तुम्हाला तुमची चूक कळलेली असेल. आणि त्याही पेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे त्या पाहुणी घरातून गेलेलं असेल. बस 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 तुला आमटी होय. निशी भात. ओवी ओवी वर बघ वर. ओवी अगं काय झालंय? तिखट लागला असत. जीभ तिखट असा एवढी तरी जेवणातला तिखट लागता. इरिटेट होत. आता हे कुठे ठेवू? इथल्या सगळ्या स्टोरीज सांगणार मला. कोण कसं आहे ते सांगणार. खूप बोर होणार आहे. डॅड कुठेस तू? रेंज का नाहीये? डॅड प्लीज फोन उचल. डॅड कुठेस तू? का बिझी आहेस का? फोनही उचलत नाहीस. Really miss you, Dad. ओवी तुला मगाशी तिखट लागलं ना, हे बघ म्हणून लगेच दही साखर घेऊन आले. अरे देवा, मी इथेच ठेवलं का? अगं अजून खाल्लं नाहीस? हा मीच देते तुला, घे. तिखट लागलं ना मग बघ तर लगेच बरं वाटेल. हात पुढे कर, हात पुढे कर. आम्ही प्लीज जस्ट स्टॉप इट. नको मला इरिटेट करू. काय सारखं सारखं ओवी ओवी. तुमच्याकडे कोणी प्रिव्हसी देत नाही का? ओवी काय करते? ओवी हे करू नको. ओवी हे कर. I need my space या. लुक, तुला या सगळ्याची सवय असेल, मला नाही. आय अंडरस्टँड आपण रिलेटिव्ह आहोत, पण प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये केलंच पाहिजे असं नाहीये ना. प्लीज मला माझा वेळ हवाय. सो प्लीज लीव मी अलोन प्लीज. डॅड प्लीज फोन उचल. लीव प्लीज.
हिच्यावर काय चिडतीये? आता सगळंच इम्पॉसिबल वाटतंय. किती दिवस चालणार आहे हे? विजयराव, हॅलो उमाताई. हॅलो. ताई ओवी सतत फोन करते. मला खूप काळजी वाटली म्हणून मी फोन केलाय. मी सतत तिच्याशी बोलणं टाळतोय. ठीक आहे ना ती? ओवी ठीक आ? तुमच्या आवाजात काळजी वाटते. नाही विजयराव, तसा काही नाही. काय झालंय उमाताई? उमाताई प्लीज सांगा. यांका सगळा कळला विजयराव. यांका कळलं की ओवी आता इथे कायमचा राहणारा. यांका कळलं की मी संध्याक तसं वचन दिलं. आणि यांचं म्हणणं की माझा निर्णय चुकीचा ठरत. यांचा विरोध हा माझ्या निर्णयाक. हो उमाताई, तुम्ही आमच्यासाठी, संध्याच्या इच्छेसाठी, ओवीसाठी तुमची सगळी नाती पणाला लावताय. संध्याची शेवटची इच्छा होती विजयराव की ओवीत कायमचा इथेच राहावा. मी ओवीची आई म्हणून काळजी घ्यावी असं वाटत होता. संध्या तिची इच्छा पूर्ण करू होईना. हो पण ह्या सगळ्यात तुम्ही चुकीच्या ठरताय. उमाताई, तुमची इच्छा असेल तर मी ओवीला आत्ताच्या आत्ता इकडे. नाही विजयराव, आता माझ्याकडे कोणतोच पर्याय नाही. ही घेतलेली जबाबदारी मी अर्धवट नाही सोडू शकत. हॅलो उमाताई. ऐकलंय मी सगळं. काय बोलू नकोस. किती मोठं दुःख उराशी घेऊन आहेस तू. कोणाशी काहीच न बोलता न सांगता एकटीच सगळं सहन करतेस. आतल्या आत घुसमटतेस तू. एकीकडे ओवीला सांभाळण्याचा प्रयत्न करतेस आणि एकीकडे नाती जपण्याचा. आई, आज मला कळतंय तुला किती त्रास होत असणार आहे. म्हणजे मी आणि डुग्गू रोज भांडतो, पण तो एक दिवस त्याच्या आजीकडे गेला ना की मला नाही ग त्याच्याशिवाय करमत. आणि तू तर तुझ्या सख्ख्या बहिणीपासून 20 वर्ष दूर राहिलीस. माझं सध्या सुखात असत असा विचार करून त्याला न भेटता मी कितीतरी वर्ष काढली असती. पण त्याला भेटूक गेलंय आणि काय मिळालं बाका? तुला तिला भेटता आलं. तुमची भेटच झाली नसती तर. आई शांत हो. हा, हे बघ, तू तिथे गेलीस म्हणून मावशीला तिच्या शेवटच्या काळात समाधान मिळालं असेल, तिला आनंद मिळाला असेल, हो की नाही? आमची आई आमका लहानपणीच सोडून गेली गो. त्यानंतर संध्यासाठी मी माझ्या नकळत त्याच्या आईची जागा घेतली. दिशी तू झाल्यावर मग असं वाटलं की माका दुसरी लेकच झाली की काय. पण आज तुझा समजूतदारपणा बघून मला वाटतं की नाही, तू माझी लेक नाही, आईच असस. पण निशी आता माझ्यातल्या आईची खरी परीक्षा
आणि या परीक्षेत मी तुझ्या सोबत असेल. तुझी सगळी कर्तव्य पार पाडण्यासाठी मी असेन तुझ्या सोबत कायम. उमाताई, अहो काय झालं तुम्हाला बघू? नाही नाही काय नाही एवढा काय नाही. कालपासून बघतीये मी. काय झालंय सांगा ना. कुठे काय तुझं आपलं काहीतरीच. जा जा खोबरा खाऊन घे जा. मला कळत नाही का तुम्ही विषय बदलताय ते. काल दादांचं पण वागणं बघितलं सगळ्यांनी. खूप तुटक वागत होते तुमच्याशी. खूप मंजू खरंच काय नाही खरंच. मंजू अगो खोबरा खावायचं सोडून खय फिरतोस? नाही तेच तर करत होते ताई. नीट करा हा सगळा. हा माझ्या वडिलांचा कार्य हा. तुमच्या सासऱ्यांचा. दरवर्षीप्रमाणे सगळं नीट होया. ज्यांनी हा घर उभा केलान, गावातल्या लोकांका इतकी मदत केल्यान, ज्यांचा नाव आज पण लोक काढतात, त्यांचा कार्य हा. हा मंजू अगो तू त्यांका पाहिलेला नाही. उमान पाहिलाय काय गो उमा? हो पण मी खूप ऐकलंय बाबांबद्दल. आता असते ना तर दोन्ही सुनांका डोक्यावर घेऊन नाचले असते. हा होय तर. आणि मी काय जाच करते दोन्ही सुनांका? असं कोण म्हणता गे? नाही तर काय. काय गो तुमका वाटतं काय असा? हा सांगा सांगा. नाही हो जायचे नगदी आहे सारखा केलं माझा सगळा. अगो त्या सुनांका डोक्यावर घेऊचे पहिले तेच डोक्यावर बसलेत माझ्या. जायचे असं काय केलं आम्ही? बाय तू तर काय बोलाच नको बाय. तू काय करणंच नाही ना हीच मोठी अडचण असा. अगं त्या खवणलेला खोबरा आधी बघ काळा पडताला. जायचे अहो करतीये ना मी. आणि लाले तू उमाक मदत कर जा जा. हा हा करतोय. उमा यांच्या आवडीची तांदळाची खीर केले जायचे. केलंस ना. अगं वाडीक दाखवू होई ना. खायला सण इलो ना का मका म्हणायचे भागीरथी तांदळाची खीर करा. आणि भांडा सगळा साफ करून खीर खायचंय. आणि खाताना अण्णांची आठवण काढायची. दोघे जीवलग मित्र ना. होय ना गो उमा? होय तर जायचे. खय जायचं असला की दोघे मित्र बरोबर जात असत. सगळे गावातले लोक म्हणायचे राम लक्ष्मणाची जोडी. खरंच बाबांच्या अण्णांवर लय जीव. काय पण असलं ना तरी दोघे एकमेकांना विचारायचेच. सगळ्यांका मदत करायची. त्यांची तत्वा त्यांच्यासाठी मोठी होती. आज रघुनाथाक बघलंय ना की खूप समाधान वाटतं. अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चलता हा. त्यांची आठवण होता. बंधू भाऊ पण अगदी बाबांच्याच पावलावर पाऊल टाकतात. दोघेही भाऊ अगदी त्यांचीच सावली असत बघा. होय तर. नाही कोण म्हणता तर जाऊन दे. नाहीतर माझ्या जिलांका तुमचीच नजर लागतली. काय घडायचे? तुझ्या लेखांका नजर लागतं आणि तुझ्या लेकीचं काय? हा अगो रोज आरशा पुढे उभे राहान यो तीळ कोरून काढतोस तो. तुका कोणाची नजर लागतली? काय गे? गुड मॉर्निंग. आज खूप छान वाटलं सगळ्यांना हसताना बघून. कधी हसण्याची संधीच मिळणार नाही ना इतर लोक इल्यामुळे. काय काय नाही ताचता. पण आज हे काय चाललंय? म्हणजे आज पण काही इव्हेंट फेस्टिवल वगैरे आहे का? अजून संपलं नाही. आता काय कसा समजावायचा? ओवी आज पितरांना शांती मिळावी मोक्ष मिळावा म्हणून हे सगळं केलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या भाज्या करतात किंवा त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ त्यांना नैवेद्य म्हणून दाखवतात. एक मिनिट, हे पित्र कोण आहे? सांगा आता ह्या का काय ता. पितर म्हणजे मृत व्यक्ती जे आता
आता आपल्यात नाही आहेत ते. त्यांना शांती मिळावी म्हणून हे सगळं केलं जातं. हो ते का सांगून समजणार आहे काय? अगो त्यांच्याकडे असला काय करत असतील काय? ओवी, काय झालं? कुठे निघालीस? तुला काही हवं होतं का? नाही. उभी अगो उमा, आता तर नाही म्हणता ना. मग चला कामाक लागा.